प्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज मी एका छानशा तीर्थक्षेत्राबद्दल तुम्हाला सांगणार आहे. पण हे तीर्थक्षेत्र म्हणजे नेहमीसारखं तीर्थक्षेत्र नाही आहे बरं का. म्हणजे तीर्थस्थळ, देवाचं देऊळ, मंदिर असं काही नाही आहे. तर ही आहे जिल्हा परिषदेची 12 तास भरणारी बारमाही शाळा, केशवतीर्थ प्रयासराज. कुठे आहे? महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळी नावाच्या गावात आणि ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे. अगदी 365 दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात. रविवार नाही, दिवाळी नाही की कसली स्थानिक सुट्टी बिट्टी काही नाही. असं काय असतं या शाळेत? यूट्यूबवर या शाळेचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. 365 दिवस 12 तास भरणारी शाळा या थंबनेलनं मला थांबवलं. मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हिडिओ समोर आले आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावर उत्सुकता निर्माण झाली. याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली. या शाळेचे कर्ता करविता आहेत श्री केशव गावित गुरुजी. 2009 सालात D.Ed होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना टाकलं गेलं. बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं. तसं गुरुजी स्वतः तर तिथे रुजलेच, पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपं फुलवली आहेत. नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे. या शाळेत बालवाडीपासून 6वी पर्यंत विद्यार्थी आहेत. शाळेला वेळापत्रक नाही, पण बांधीव कृती कार्यक्रम आहे. सकाळी 9:30 वाजता शाळा भरते, ती रात्री 9:30ला संपते. शाळेचं बांधकाम पर्यावरणपूरक आहे. या इमारतीत एकही खिडकी नाही, पण दशदिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो. भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत, पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात. या शाळेत ॲम्फी थिएटर आहे, अद्ययावत वाचनालय आहे, संगणक कक्ष आहे, बोलक्या भिंती आहेत, गोशाळा आहे, परसबाग आहे. या साऱ्यांशी जीव प्राण जोडलेले केशव गुरुजी आहेत. गावकरी आहेत आणि 65 विद्यार्थी आहेत. नेमलेला अभ्यासक्रम जून ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्य विकास. डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचं, तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचं कौशल्य. या शाळेतले विद्यार्थी दोन्ही हातांनी 2 वेगळी कामं एकाच वेळी करतात. दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात. म्हणजे डावा हात 1 ते 10 लिहित असेल तर त्याच वेळी उजवा हात 11 ते 20चे पाढे लिहितो. डावा हात मराठी शब्द लिहित असतो, त्याच्या समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो. डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा म्हणजे मिरर इमेज उजवा हात लिहितो. डाव्या उजव्या हातानं कामं चाललेली असताना तोंडाने संविधानाची कुठलीही कलमं अचूक सांगता येतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते. विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात. विचारून बघा ना, तुमची स्वतःची पाठ असली तर संविधानातली कुठलीही कलम आणि पोटकलम, पण रंगाची सुसंगत रचना करणारे ठोकळे म्हणजे क्यूब सॉल्व्हर काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात. मुलं प्रश्न विचारतात,
यूट्यूबवर बघून वाद्य शिकतात, गाणी शिकतात, विविध भाषा शिकतात. 5वी 6वीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात, त्यांची काळजी घेतात. ही कौशल्य माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरुजी मोकळेपणे अगदी मुलांच्या समोर सुद्धा कबूल करतात. पण ती कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग मात्र ते दाखवतात आणि वर्ष 3 ते 10 किंवा 12 पर्यंतची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात. गोपालन, यात गायीची काळजी घेणं, गोठा साफ करणं, शेणखत तयार करणं, गायीवर माया करणं, या शाळेतला अभ्यासक्रम आहे. परसबाग फुलवणं, झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे. शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्यानं ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळाशी जाऊन पिळतात. मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलग गोमातेच्या मुखी घातला गेला. केशव गुरुजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरुवातीचा प्रवास खडतरच होता. तो वृत्तांत त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून आणि सोबतच्या व्हिडिओमधून कळेल. या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे. अनेक दानशूरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे. श्री रमेश आणि उमा अय्यर या दाम्पत्याने या शाळेच्या 2 वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे. विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते. शासनाने गुरुजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही. या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्ली येथे येण्याचं निमंत्रण खुद्द माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी दिलंय. या शाळेतले माजी विद्यार्थी MPSCच्या परीक्षेची तयारी करत आहेत. इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ, शेतकरी, चित्रकार, भाषा अभ्यासक, शिक्षक अशा व्हायची स्वप्न आहेत त्यांची. त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरुजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे. त्यांची एकुलती एक मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांच्या बरोबरच शिकते आणि तिनंही सगळी कौशल्य आत्मसात करायला सुरुवात केली आहे. गुरुजींनी आजवर नाटक, सिनेमा यांची चैन केलेली नाही. घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरी पुरता सहभाग घेतात. पत्नी सविता आणि आई वडील, भावंड यांचा पूर्ण पाठिंबा गुरुजींना आहे. बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासा 2 तासाच्या दिलेल्या भेटीत राजकारण, जाती, धर्मकारण या बाहेर जाऊन संविधानाचं मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचं शेत पिकवणाऱ्या व्यावहारिक प्रलोभनांपासून आश्चर्यकारक रीतीने लांब राहणाऱ्या या ऋषितुल्य श्री केशव गावित या गुरुजींची स्तोत्र किती गावीत. नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकानं जाऊन पाहायलाच हवं असं आहे. मंडळी, लिखाण आहे वैशाली पंडित यांचं, पण मी स्वतःसुद्धा एक निवृत्त शिक्षिका आहे आणि त्यामुळे मला पण म्हणजे माझ्या मनाला हे खूप भावलं की खरंच असे सुद्धा शिक्षक असू शकतात किंवा रदर आहेत आणि आपण त्यांचा योग्य तो मान राखला पाहिजे, त्यांचा आदरही केला पाहिजे. त्रिवार प्रणाम केशव गावित सरांना. माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना पण ही
गोष्ट नक्की आवडली असेल आणि तुम्ही सुद्धा आवर्जून या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्याल. धन्यवाद.